हाय, नवीन असाल तर लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर आजचा भाग खूपच जबरदस्त भावनिक आहे. आपल्या कथेला नवीन वळण देणार आहे, त्यामुळे भाग शेवटपर्यंत ऐका. आजपासून कथेला नवीन ट्विस्ट येणार आहे. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 169 मराठी कथा. सेंट्रल जेलचा VIP लॉकअप, जिथे विक्रम लोखंडी गजामागे उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कैद्याची लाचरे नव्हती, तर एक क्रूर हसू होतं. त्याच्यासमोर उभी होती डॉक्टर रोहितच्या आयुष्यात विष कालवणारी सुरेखा. ती जामिनावर बाहेर आली होती, पण तिच्या मनात रोहित आणि पल्लवीबद्दलची आगीची ज्वाला अजूनही शांत झाली नव्हती. मॅडम, तुम्ही वेळेवर आलात, विक्रमने दात चघळत म्हटलं. त्या शिवम पाटलाने आणि पोलीस चैतन्यने माझा सगळा बिझनेस उद्ध्वस्त केलाय. आज त्याच्या घरात आनंदाची दिवाळी साजरी होते. सुरेखाचे डोळे सुडाने लाल झाले होते. ती म्हणाली, आणि त्या पल्लवीने आणि रोहितने मला जेलची हवा खाऊ घातली. रोहित माझा होऊ शकला नाही, तर तो या जगात कोणाचाही राहू देणार नाही. विक्रम, आपण दोघं एकत्र आलो तर त्यांचा गेम एका झटक्यात ओव्हर करू शकतो. आता हे दोघं एकत्र आले होते. विक्रमने टेबलवर हात मारला. मग ठरलं, आज पाटलांच्या वाड्यावरून जो कोणी बाहेर पडेल तो जिवंत राहणार नाही. वाड्याचा आनंद आम्ही असा ओरबडून घेऊ की त्याच्या 7 पिढ्यांचं रक्ताचे अश्रू रडतील, ही आपली शपथ आहे. दोघांच्या क्रूर हसण्याने जेलची ती अंधारी खोली दुमदुमून गेली. वाड्यावरील गप्पांची मैफिल रंगलीच होती. तिकडे वाड्यावर सोहळा संपला होता. दुपारचे 4 वाजले होते. पल्लवी आणि रोहितचे मॉम डॅड, तसेच आबासाहेब आणि आईसाहेब यांना एका तातडीच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी वकिलांना भेटायला जायचं होतं. कॉलेजचं काम होतं काहीतरी. रोहित, तुझी गाडी काढू का रे? आमच्या गाडीत जरा गरम होतंय, डॅड म्हणाले. अहो डॅड, विचारताय काय? घेऊन जा ना, चावी कारमध्येच आहे, रोहितने हसत म्हटलं. रोहितचे मॉम डॅड, आबासाहेब आणि आईसाहेब हे चौघेही रोहितच्या पांढऱ्या रंगाच्या आलिशान कारमध्ये बसले आणि वाड्याबाहेर पडले. त्यांना माहीत नव्हतं की ती गाडी म्हणजे मृत्यूचा सापळा होती. विक्रमच्या गुंडांनी शिवमची गाडी समजून आधीच तिचे ब्रेक निकामी केले होते आणि गाडीवर पाळत तर ठेवलीच होती. वाड्याच्या आत मात्र खूप दिवसांनी हे सगळे मित्रमैत्रिणी एकत्र आले होते. शिवम, प्रिया, अतुल, राहुल, रोहित, चैतन्य, सचिन, अभि आणि अस्मी सगळे जण दिवाणखान्यात एकत्र बसले होते. चिऊ आणि जान्हवी बाळाला खेळवत होत्या. अहो डॉक्टर रोहित, एक सांगू का? तुम्ही ना तुमच्या बायकोला खूप घाबरता बरं का. शिवमने रोहितची फिरकी घेतली. घाबरावं लागतं पाटील, काय करणार, एकुलती एक बायको आहे ना माझी. तसं पण पल्लवीच्या एका नजरेसमोर मला ICUचे पेशंट सोपे वाटतात बरं का, रोहितने पल्लवीकडे पाहत मिश्किलपणे म्हटलं. त्यावर पल्लवी लाजून लाल झाली. सगळ्यांमध्ये हास्याचा फुगा फुटला. सगळेजण जुन्या आठवणीत रमले होते, खळखळून हसत होते. वाड्यात इतका आनंद आणि शांतता खूप वर्षांनी अनुभवता येत होती. पण ही शांतता वादळ येण्यापूर्वीची होती. क्षणार्धात काळ कोपला. तालुक्याच्या हायवेवर रोहितची कार प्रचंड वेगाने धावत होती. समोर एक धोकादायक वळण आलं होतं. रोहितच्या डॅडने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण पाय रिकामा गेला. ब्रेक फेल झाले होते. आबासाहेब, गाडीचे ब्रेक लागत नाही हो, डॅड ओरडले. काय? अरे नीट बघा. आबासाहेब घाबरून पुढे झाले. आईसाहेब आणि मॉम भीतीने देवाचा धावा करू लागल्या. गाडी बेकाबू झाली होती. तितक्यात समोरून एक प्रचंड मोठा आणि वेगाने येणारा डंपर दिसला. डॅडने गाडी वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण गाडी थेट त्या डंपरच्या खाली घुसली. काडकन आणि धडकन एक भयानक आवाज झाला. डंपरने कारला इतकी भीषण धडक दिली की रोहितची ती मजबूत कार चकनाचूर झाली. गाडी उलटी होऊन हायवेच्या बाजूला पडली. चकनाचूर झालेल्या गाडीतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आबासाहेब, आईसाहेब, रोहितचे मॉम डॅड रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले होते. काचेचे तुकडे त्यांच्या अंगात घुसले होते. आज इतके मोठे 2 व्यक्ती, जो एक जीव वाचवणारा आणि एक जीवन जगण्याची नवी आशा द्यायचा, ते हायवेवर लाचार अवस्थेत पडले होते. वाड्यावर अजूनही हसण्याचा आवाज घुमत होता. पल्लवी रोहितला चहाचा कप देत होती. शिवम प्रियाशी काहीतरी बोलत होता. मुलं खेळत होती. नेमकं त्याच वेळी इन्स्पेक्टर चैतन्यचा फोन खणखणला. स्क्रीनवर हायवे पोलीस चौकीच्या कॉन्स्टेबलचं नाव होतं. चैतन्यने नेहमीप्रमाणे फोन उचलला आणि जय हिंद सांगा, काय झालं? पण पलीकडून जो आवाज आला तो ऐकून खाकी वर्दीतल्या गंभीर चैतन्याच्या हातातील चहाचा कप जमिनीवरच पडला.
आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, डोळे मोठे झाले. चैतन्य, काय झालं रे? कोणाचा फोन आहे? शिवमने आश्चर्याने विचारले. चैतन्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तो थरथरत्या हाताने फोन कानावरून दूर करत फक्त एवढंच बोलू शकला. शिवम दादा, आबासाहेब, आईसाहेब, डॉक्टर मुजुमदार, दोघं. काय झालं आबासाहेबांना? बोल ना सगळ्यांना, काय झालं सगळ्यांना? शिवम जोरजोरात ओरडून विचारत होता. शिवमने आश्चर्याने विचारलेलं. चैतन्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तो थरथरत्या हाताने फोन कानावरून दूर करत फक्त एवढंच बोलू शकला. शिवम दादा, आबासाहेब, आईसाहेब, अरे काय झालं आबासाहेबांना? बोल ना. शिवमने धावत जाऊन चैतन्याचा खांदा हलवला. रोहित आणि पल्लवीही जागेवर उभे राहिले. रोहितचा पांढऱ्या गाडीचा हायवेवर अपघात झालाय. गाडीतले चौघेही जागेवर. चैतन्याचा आवाज आता बसला होता. काय? पल्लवीच्या हातातील पाण्याची बाटली खाली पडली. रोहित जागच्या जागी गोठला. शिवमच्या डोळ्यासमोर अंधारे आली. ज्या आबासाहेबांच्या आणि आईसाहेबांच्या आशीर्वादाने आज वाडा एवढ्या सुखाने हसत होता, तेच 4 जीव एका क्षणात मृत्यूच्या दारात पोहोचले होते. अजून काय वाढून ठेवलं होतं यांच्यासमोर कुणास ठाऊक. एका क्षणात हसण्याचा आवाज गंभीर झाला आणि प्रिया, पल्लवी, जान्हवी यांना रडू कोसळले. अतुलने लगेच गाडी काढली. सगळे घटनास्थळी काही वेळातच हजर झाले. तोपर्यंत पोलिसांनी सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलंच होतं. शिवमने तसं फोन करून सांगितलं होतं वाड्यावर. तर पल्लवीची आई, चैतन्याचे आईबाबा सगळे आधार देत होते प्रिया, अस्मीला. तेवढ्यात प्रियाचे मम्मी पप्पा, कुणाल, आकांक्षा पुन्हा हजर झाले वाड्यावर. ही बातमी कळताच क्षणात ही वार्ता सगळ्या गावात आगीसारखी पसरली. सगळ्यांनी हळहळ वाटत होती. पण पुढे काय होणार होतं याची कल्पनाही कुणी केली नव्हती. अशी गंभीर परिस्थिती उभी होणार होती आता. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये दिव्यांचा प्रकाश पसरला होता. पण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मात्र एका क्षणात काळोख दाटून आला होता. पल्लवी जमिनीवर बसून शून्यात पाहत होती. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. पल्लवीच्या शरीरातील ताकद जणू निघूनच गेली होती. शिवमचे तर हालच बुरे झाले होते. ते शब्दात सुद्धा सांगता येणं कठीण झालं होतं. तितक्यात आयसीयूचे दरवाजे उघडले आणि मुख्य सर्जन बाहेर आले. त्यांचा चेहरा काळवंडला होता. त्यांनी डॉक्टर रोहितकडे पाहिलं आणि अत्यंत जड अंतकरणाने म्हणले, डॉक्टर रोहित, आय एम सॉरी. केस खूप क्रिटिकल आहे. चौघांची प्रकृती हाताबाहेर गेली आहे. अंतर्गत रक्तस्राव म्हणजे इंटरनल ब्लिडिंग खूप जास्त आहे. आमच्या हातात यशच येत नाही आहे. सर्जनचे हे शब्द ऐकताच डॉक्टर रोहितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे स्वतःचे मॉम डॅड आणि शिवमचे आईसाहेब, आबासाहेब मृत्यूच्या दारात उभे होते. नाही, असं कसं होऊ शकतं? रोहित ओरडला. त्याचे हात थरथरत होते. तो धावत पल्लवीकडे गेला. पल्लू, मी माझ्या मॉम डॅडला आणि आबासाहेबांना, आईसाहेबांना काहीच होऊ देणार नाही. मी स्वतः आज जातोय. मी ऑपरेशन करणार. पण रोहितची ही अवस्था पाहून मुख्य सर्जन त्याला रोखत म्हणाले, डॉक्टर रोहित, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. तुम्हाला नियम माहिती आहेत. अशा मानसिक परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबावर शस्त्रक्रिया करू शकत नाही. तुमचे हात थरथरत आहेत. डॉक्टर रोहित हताश होऊन डॉक्टरांसमोर हात जोडू लागला. तो एक नामवंत डॉक्टर होता, पण आज तो विज्ञानासमोर आणि काळासमोर भिकाऱ्यासारखा उभा होता. प्लीज सर, मला आज जाऊ द्या. मी त्यांना वाचेल. प्लीज सर. तितक्यात डॉक्टर पल्लवी उठली. तिने डॉक्टर रोहितचे दोन्ही थरथरणारे हात आपल्या हातात घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाजात एक अजब कणखरता होती. ती म्हणाली, डॉक्टर रोहित, आज तुम्ही कोणाचे मुलगा किंवा जावई नाहीत. आज आत जे मृत्यूशी जीव लढत आहेत ना, त्यांच्यासाठी तुम्ही देव आहात. तुमचे हे थरथरणारे हात आज आपले मायेचं छप्पर हिरावून घेणार नाही. स्वतःला सावरा डॉक्टर रोहित. तुमच्या हातात देवाचं बळ येऊ द्या. जा आणि त्यांना परत घेऊन या मृत्यूच्या दारातून. पल्लवीच्या या शब्दांनी डॉक्टर रोहितच्या अंगात एक वेगळीच ताकद संचारली. त्याने डोळे पुसले, मान हलवली आणि तडक ऑपरेशन थिएटरच्या दिशेने पावले टाकली. हॉस्पिटलच्या बाहेर तिकडे हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये इन्स्पेक्टर चैतन्य आणि शिवम उभे होते. चैतन्याच्या हातात गाडीचा ब्रेक ऑइलच्या पाईपचा तुकडा होता, जो फॉरेन्सिक टीमने अपघातग्रस्त कारमधून काढला होता. शिवम दादा,
चैतन्याचा आवाज रागाने कापत होता. हा अपघात नाही, पाईप चाकूने कापला गेलाय. म्हणजेच गाडीचे ब्रेक जाणीवपूर्वक निकामी करण्यात आले होते. टार्गेट डॉक्टर रोहित होता, पण दुर्दैवाने त्यात आबासाहेब आणि डॉक्टर रोहितचे आई बाबा बसले. शिवमने तो कापलेला पाईप हातात घेतला. त्याच्या हाताच्या नसा ताणल्या गेल्या. ज्या शिवमच्या एका शब्दावर संपूर्ण परिसर शांत व्हायचा, आज त्या शिवम पाटलांचं संपूर्ण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. शिवमच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक भयानक शांतता होती. ही एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. चैतन्य शिवमचा आवाज अत्यंत थंड आणि गंभीर होता. ज्याने हे केलंय ना, त्याला कायद्याच्या चौकटीत शिक्षा तर देऊच, त्याचं पाप कमी होणार नाही बरं का. माझ्या आबासाहेबांच्या आणि आईसाहेबांच्या अंगातून सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब मी चुकता करणार. वाड्यावर हात टाकण्याची हिंमत काय असते हे आता त्याला समजेल. शोध सुरू कर. तालुक्याच्या हायवेवरून कोणती गाडी संशयास्पद गेली, वाड्याच्या बाहेर कोणी पाळत ठेवली होती, हे सगळे तपास कर. आणि 1 तासाच्या आत मला नाव पाहिजे. शिवमने वाड्यावर फोन लावला. प्रियाने रडत रडत फोन उचलला. वाड्यावर चिमुरडी पौर्णिमा भुकेने रडत होती. तिचा रडण्याचा आवाज फोनमधून शिवमच्या कानावर पडला. शिवमचे काळे चिरले गेले होते, कारण अस्मीचा पाहणा चाटला होता. हे दुःख ऐकून ती रडत होती. प्रिया, शिवमने स्वतःचा हुंदका दाबत म्हटलं. अहो आईसाहेब, आबासाहेब कसे आहे तो? चिव खूप रडते हो, तिला कशाची तरी भीती वाटते. प्रिया पलीकडून रडत बोलत होती. प्रिया, वाडा सांभाळ, पोरीला छातीशी घट्ट धरून ठेव, मुलांवर लक्ष ठेव, सगळ्यांना सांभाळून घे. तुझा हा शिवम जोपर्यंत आबासाहेबांना आणि आईसाहेबांना घेऊन वाड्याच्या पायऱ्या चढत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. धीर धर. शिवमने फोन ठेवला आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने आपल्या खास माणसांना फोन फिरवले. शिवम पाटलांचे नेटवर्क आता सक्रिय झाले होते. विक्रम आणि सुरेखाच्या विनाशाची उलटी गिनती सुरूच झाली होती. पण काळाचा क्रूर घाला आणि नियतीचा खेळ कुणालाच चुकला नाही ना. ऑपरेशन थिएटरमध्ये फक्त मशीनच्या बीप बीप असा आवाजांची धडधड ऐकू येत होती. डॉक्टर रोहित PPE किट घालून, हातात स्कॅपलेट घालून घेऊन उभा होता. त्याच्यासमोर पहिल्या टेबलवर त्याचे स्वतःचे डॅड होते, जे एक नामांकित डॉक्टर होते, आणि दुसऱ्या टेबलवर त्याची मॉम होती. तो वेड्यासारखा शस्त्रक्रिया करत होता. सिस्टर, सक्सेस द्या, ब्लड अरेंज करा, फास्ट. डॉक्टर रोहित ओरडत होता, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं ना. अचानक एका मशीनचा आवाज लांबच लांब घुमला. बीप. डॉक्टर रोहितच्या डॅडच्या हृदयाचे ठोके आता थांबले होते. नाही डॅड, तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. रोहितने त्यांच्या छातीवर पंप म्हणजे CPR करायला सुरुवात केली. तो पूर्ण ताकदीने त्यांच्या छातीवर दाब देत होता. उठा डॅड, उठा ना, बघा मी रोहित आहे तुमचा. डोळे उघडा ना डॅड, एकदाच डोळे उघडा, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही मग डॅड. पण त्याचे डॅड आता शांत झाले होते. रोहित ढसाढसा रडत असतानाच शेजारच्या टेबलवरून दुसरा एक भयानक आवाज आला. रोहितच्या आईच्या मशीनचाही आलेख आता सरळ झाला होता. एका क्षणात एकाच खोलीत रोहितच्या डोक्यावरचं आईबाबांचं छत्र कायमचं हरपलं होतं. रोहित त्या दोन्ही मृतदेहांच्या मध्ये गुडघ्यावर बसला आणि त्याने दोन्ही हातांनी स्वतःचे डोके धरले. एक नामांकित डॉक्टर असूनही तो आपल्या जन्मदात्यांना वाचवू शकला नव्हता. तो हताश झाला होता. मॉम डॅड म्हणून त्याच्या रडण्याचा आवाज बाहेर ऐकू येत होता. त्याचा हंबरडा जोराजोरात फुटला होता. त्याचे हुंदके संपूर्ण खोलीत गुंजत होते. पण डॉक्टरी पेशाचे क्रूर कर्तव्य त्याला थांबायला वेळ देतच नव्हते. त्याला बाहेर वाट पाहणाऱ्या आबासाहेब आणि आईसाहेबांसाठी स्वतःला सावरणं भाग होतं. डॉक्टर रोहनने पटकन त्याला सोबत नेलं. डॉक्टर रोहित डोळे पुसत थरथरत्या पावलांनी आबासाहेब आणि आईसाहेबांच्या स्पेशल कार्डियाक ICU वॉर्डमध्ये धावला. तिथे शिवम, चैतन्य, अतुल, पल्लवी आधीच हजर झाले होते. समोरचे दृश्य पाहून कोणाचंही काळीज फाटेल अशी अवस्था होती. दोन्ही बेडवर मशीनचे वेगवेगळे आवाज येत होते. डॉक्टर रोहितने धावत जाऊन दोन्ही बाजूंचे वैद्यकीय रिपोर्ट्स आणि मॉनिटर्स तपासले. त्याचे डोळे आश्चर्याने आणि भयाने विस्फाटले. त्याचे ओठ थरथरू लागले आणि तो शिवम, पल्लवीकडे पाहून हताशपणे जमिनीवरच कोसळला. कारण परिस्थिती तशी उभा राहिली होती आता.
डॉक्टर रोहित, काय झालंय? बोला ना. आबासाहेब आणि आईसाहेब ठीक आहेत ना? शिवमने रोहितचे खांदे हलवून विचारले. शिवमच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती दिसत होती. डॉक्टर रोहितनं रडत रडत गळा दाटून आल्यासारखं म्हटलं, शिवम, पल्लू, नियतीने आपल्यासोबत असा खेळ खेळलाय ज्याची विज्ञानातही कल्पना करणं कठीण आहे. आबासाहेब आणि आईसाहेब दोघेही मृत्यूच्या दारात आहेत, पण वेगवेगळ्या कारणांमुळे. म्हणजे नक्की काय झालंय सांगा ना, चैतन्याने पुढे होऊन विचारले. डॉक्टर रोहितने दोन्ही मॉनिटर्सकडे बोट दाखवले. आबासाहेबांच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. अंतर्गत रक्तस्रावामुळे त्यांचे हृदय पूर्णपणे निकामी झाले. पण त्यांचं हृदय कधीही बंद पडू शकतं. पण त्यांचा मेंदू अजूनही पूर्णपणे जिवंत आहे. तो साथ देतोय. आबासाहेबांना नवीन हृदयाची गरज आहे, पल्लवीने विचारले. आणि आईसाहेब? रोहितचा हुंदका फुटला. आईसाहेबांच्या डोक्याला झालेल्या भीषण मारामुळे त्यांचा मेंदू पूर्णपणे मृत झालाय, म्हणजे ब्रेन डेड झालाय. त्यांचं शरीर आणि मेंदू आता कधीच प्रतिसाद देऊ शकत नाही. पण आईसाहेबांचं हृदय अजूनही अगदी व्यवस्थित धडधडत आहे. त्यांचं हृदय पूर्णपणे साथ देत आहे. आणि डॉक्टर रोहितचे हे शब्द ऐकून पूर्ण खोलीत शांतता पसरली. मशीनचा बिप बिप आवाज अधिकच भयावह वाटू लागला होता. याचा अर्थ काय डॉक्टर रोहित? सरळ सांगा. शिवमचा आवाज कापत होता. रोहितने शिवमचे हात धरले. शिवम पाटील, डॉक्टर म्हणून माझ्यासमोर विज्ञानाने एकच क्रूर पर्याय ठेवलाय. आईसाहेबांना आपण वाचवू शकत नाही. त्यांचा मेंदू संपलाय. पण जर आपण आईसाहेबांचं धडधडणारं हृदय काढून ते आबासाहेबांच्या शरीरात ट्रान्सप्लांट केलं, म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट केलं, तर आबासाहेबांचे प्राण वाचू शकतात. आईसाहेबांचं हृदय आबासाहेबांना जीवनदान देऊ शकतं. रोहितचे हे शब्द ऐकताच पल्लवीने आपले दोन्ही हाताने कान बंद केले. नाही, असं कसं होऊ शकतं? एका बाजूला मॉम डॅड, दुसऱ्या बाजूला माझे आबासाहेब. जिवंत आईसाहेबांचं हृदय कसं काढून घेऊ देऊ? त्यांची धडधड कशी थांबवू? पल्लवी ढसाढसा रडत शिवमच्या पाया पडली. शिवम, काहीतरी कर ना रे. माझ्या आईसाहेबांना वाचव, आबासाहेबांना वाचव. शिवम आबासाहेब आणि आईसाहेबांच्या बेडच्या मध्येच उभा होता. आणि आता हे ऐकलं तसं तो तर हातपाय सोडूनच जमिनीवर पडला. अतुलने, चैतन्याने सावरलं, त्याला शांत केलं. शिवम आबासाहेब आणि आईसाहेबांच्या बेडच्या मध्ये उभा होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या. एका बेडवर त्याची आई होती, जिने त्याला जन्म दिला होता, तरी स्वतःच्या दुधापेक्षा जास्त प्रेम दिलं होतं. आणि दुसऱ्या बेडवर त्याचे आबासाहेब होते, जे त्याचा स्वाभिमान होते, त्याचा कणा होते. शिवम आईसाहेबांच्या बेडजवळ गेला. तिचे शांत निष्पाप रूप पाहून त्याने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला. आईसाहेब, शिवमचा आवाज पूर्णपणे खचला होता. तुम्ही नेहमी म्हणायच्या ना, माझे शिवमराजे आबासाहेबांच्या सावलीसारखा पाठीशी उभा राहतील. आज आबासाहेबांची सावली तुटत चालली हो आईसाहेब. तुम्ही स्वतः त्यांना वाचवायला आला आहात हो. शिवमने आईसाहेबांच्या छातीवर हात ठेवला, जिथे तिचं हृदय अजूनही धडधडत होतं. ती हृदय जणू शिवमला सांगत होतं, माझे राजे, मला तुमच्यात जिवंत ठेवा, आबासाहेबांना वाचवा. शिवमने जड अंतकरणाने पल्लवीला जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसले. पल्लू, आईसाहेब आपल्याला सोडून गेल्यात. फक्त तिचं हे हृदय चालू आहे. जर आबासाहेब गेले तर हा वाडा, तू, मी, आपण सगळे जिवंत प्रेत होऊ ग. आईला आबासाहेबांच्या रूपाने आपल्यात जिवंत राहू दे, त्यांच्या हृदयात जिवंत राहू दे. पल्लू, आईचं हृदय आबासाहेबांना वाचवेल. पल्लवीने रडत रडत आईसाहेबांकडे पाहिलं आणि रोहितकडे पाहून होकारार्थी मान हलवली. डॉक्टर रोहितने तात्काळ फॉर्म्सवर सह्या घेतल्या आणि ग्रीन कॉरिडॉरची तयारी केली. ऑपरेशन थिएटरमध्ये पुन्हा एकदा रोहित उभा होता. एका बाजूला आईच्या शरीरातून हृदय काढण्याची प्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला आबासाहेबांच्या शरीरात ते बसवण्याची जगातील सर्वात कठीण शस्त्रक्रिया सुरू झाली होती. डॉक्टर रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे त्याच्या PEP किटच्या आतून चष्मा पुसट करत होते. आय एम प्राऊड ऑफ यू आईसाहेब. थँक्यू सो मच आबासाहेबांना वाचवल्याबद्दल. डॉक्टर रोहितने मनोमन आईसाहेबांची माफी मागितली, कारण तो डॉक्टर होता ना.
आणि आता एक जीव वाचवण्यासाठी स्वार्थी झाला होता. हे प्रोफेशनच तसं असतं. आईसाहेबांच्या अंतिम समयीसुद्धा शस्त्रक्रिया सुरू केली होती. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा ICUचे दिवे लालवरून हिरवे झाले तेव्हा डॉक्टर रोहित बाहेर आला. त्याचे चेहरे थकलेले होते, पण डोळ्यात एक वेगळीच भावना होती. शिवम, अतुल, चैतन्य, पल्लवी धावतच पुढे आले. डॉक्टर रोहित, आबासाहेब. डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आलं. सर्जरी सक्सेसफुल झाली आहे. आईसाहेबांच्या हृदयातून आबासाहेबांना नवीन आयुष्य मिळाले. आबासाहेबांचे प्राण वाचले आहेत. सगळ्यांनी आणि शिवमने देवाच्या पायावर डोकं टेकवलं. त्या क्षणी डॉक्टर रोहित अक्षरशः पल्लवीच्या गळ्यात पडून रडायला लागला होता. त्याचं प्रेमाचं छत्र हरपलं होतं. पल्लवीचे सुद्धा तेच हाल होते. लहानपणापासून बापाचं प्रेमच मिळालं नव्हतं. आता कुठे सासऱ्याच्या रूपात बाप मिळाला होता, तर तो सुद्धा देवाने हिसकावून घेतला होता. आईची माया करणारी मॉमसुद्धा क्षणात डोळ्याच्या आड गेली होती. त्यांच्या मनात एका बाजूला मॉम डॅड आईसाहेब गमावल्याचे अथांग दुःख आणि दुसऱ्या बाजूला आबासाहेब वाचल्याचा दिलासा, अशा भावनांचे थैमान सुरू होते. अतुलने सगळ्यांना आवरलं, पण अजून आबासाहेब शुद्धीवर येण्यासाठी 72 तास लागणार होते. ते शुद्धीवर आल्यावरच आईसाहेब मॉम डॅडची अंतिम निरोप होणार होता. तोपर्यंत हे सगळे हॉस्पिटलमध्येच थंड ठिकाणी ठेवले गेले, डॉक्टर रोहितच्या सांगण्यावरून. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.